साधारण आपल्या जिल्ह्यामधून 260 दिंड्यांचं नियोजन दरवर्षी होतं आणि या सगळ्या दिंड्या आपल्या करमाळा मार्गे सोलापूरला जातात, पंढरपूरला जातात. आपल्या जिल्ह्याची जी मानाची पालखी आहे निळोबारायांची, तर त्यांचा प्रस्ताव मला वाटतं 21 तारखेला राळेगणहून होणार आहे, पिंपळनेरहून. आणि दुसरी जी मानाची पालखी आहे ती निवृत्ती महाराजांची, त्र्यंबकेश्वर निघून ती मग पारेगाव, लोणी, राहुरी मार्गे ती पुढे जाते. यावर्षी ज्ञानेश्वर देवस्थानने एक मोठा निर्णय केलेला आहे की साधारण 40-50 पालख्यांचं एकत्र समूह नियोजन करून एक 25,000 लोक त्यात जातील, त्या पालखी सोहळ्यामध्ये राहतील, अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे. पहिलाच वर्ष असल्यामुळे आणि थोडा उशिरा त्यांनी तयारी सुरू केल्यामुळे बऱ्याच ठिकाणी दिंड्यांचं प्राथमिक नियोजन होऊन गेलेलं आहे. तर राज्य शासनाची भूमिका एवढीच आहे की या पवित्र कामामध्ये शेवटी आम्हाला सहभागी होता आलं आणि ह्या वारकऱ्यांची सेवा करता आली, तर निश्चितच ते आमचंही कर्तव्यच आहे. आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आज आम्ही सगळ्यांना निमंत्रित केलं होतं. त्यामध्ये विशेष करून रस्ते, आरोग्य, पाणी, शौचालय, निवास व्यवस्था याचा आज आढावा आपण घेतला. कारण प्रत्येक दिंड्यांची अनेक वर्षाची परंपरा अशी की त्या त्या गावात मुक्कामाला राहतात, गावकरी त्यांची मुक्कामशोय करतात, काही लोक घरी घेऊन जातात. यंदा पावसाचे आगमन लवकर झालं आणि ते एक मोठं आमच्या दृष्टीने आव्हान आहे की या दिंड्यांची सोय कशी करायची, किंवा उद्या त्या गावात त्याच्या सुविधा नसतील तर मग काय पर्याय आपल्याला व्यवस्था करता येईल. काही पालख्यांच्या चालकांचं म्हणणं पडलं की महाराजांचं की आम्ही अनेक वर्ष त्या गावात मुक्कामाला उतरतो आणि त्यामुळे तिथे आम्हाला ते गाव बदलायचं का, तर तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तो शेवटी प्रशासन त्यांच्या त्यांच्या अनेक वर्षाच्या परंपरेमध्ये आम्हाला हस्तक्षेप अजिबात करायचा नाही आहे. शेवटी वारकऱ्यांच्या विनंतीप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. ते जसे आम्हाला सूचना करतील त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. त्यामध्ये संपूर्ण जो मार्ग आपल्या जिल्ह्यातून जाणार आपलं सोलापूरमध्ये करमाळा मार्गे जाणारा, तो सोलापूरमध्ये 23 साली मीच दोन्हीकडे पालकमंत्री होतो, म्हणून आपलं नियोजन चांगलं करता आलं. गेल्या वर्षी नेमकी लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता होत्या, म्हणून ती गैरसोय झाली. त्याची भावना आता बैठकीत त्यांनी व्यक्त केल्या. पण सुद्धा माझे सहकारी जयकुमार गोरे सोलापूरचे पालकमंत्री आहेत, त्यांची माझी प्राथमिक बैठक झालेली आहे. दोन्ही जिल्हाधिकारी एकत्र बसतील आणि त्यांनी त्या संदर्भात जी काही कार्यवाही करायची ते करतील. त्यामुळे जिल्ह्यातून ज्यावेळी आपल्या जिल्ह्यातल्या दिंड्या करमाळ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतील तर त्यांनाही सुद्धा पुढे गैरसोय होणार नाही, या दृष्टीने आम्ही योग्य समन्वय करण्याचा प्रयत्न करतो. प्रामुख्याने जे काही मागण्या आजच्या निमित्ताने आल्या त्याबरोबर त्यामध्ये दिंड्यांची नोंदणी होत नाही, काही लोकांनी नोंदण्या केलेल्या नाही आहे, कागदपत्र उपलब्ध होत नाही किंवा त्यासाठी हेलपट्टी मारावं लागतात. तर आम्ही आता ते प्रत्येक तहसील कार्यालय इथे नोंदणी कार्यालय म्हणून त्याला आता मान्यता देतोय की तहसीलदाराच्या स्तरावर जाऊन त्या तालुक्याच्या दिंड्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करावं. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन हेलपट्टी मारण्याची गरज आहे. जी काही दिंड्या निघणार आहेत त्या नगर जिल्ह्यातून जाईपर्यंत मग पुढे सोलापूर जिल्हा येईल, परंतु प्रत्येक जिल्ह्यात दिंडीबरोबर एक संपर्काधिकारी नेमण्याचा आपण निर्णय केला आहे. तर आम्ही पुस्तिका छापतो त्याची पुढच्या 15 दिवसामध्ये की कोण संपर्काधिकारी कोणत्या दिंडीवर राहणार आहे, नंबर 1, आणि त्या दिंडीच्या मार्फत कोणत्या सुविधा मी दिलेल्या आहेत, औषधाच्या, आरोग्य असतील, आणखीन बेसिकली आरोग्याच्या सुविधा जास्त लोकांची मागणी, आजारी पडतात पावसामुळे, आणखीन ते मोठे आव्हान आहे. सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सगळे आपण सज्ज ठेवणार आहोत. ॲम्ब्युलन्सेसची पाहिजे तेवढी पूरक व्यवस्था आपण करणार आहोत. आपल्या सुद्धा यावर्षी जिल्ह्याला टँकरची कमी लागली, आपल्याला टंचाईमध्ये टँकर उपलब्ध आहे आपल्याकडे, ते टँकर भाड्याने घेता येतील आपल्याला. मागच्या वेळी आपण, मला आठवतं, आपल्या जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण वारीमध्ये म्हणजे पुणे, जेजुरी ते पंढरपूर आपण काय केलं, त्या भागातल्या सगळ्या दूध संघांना आवाहन केलं होतं. ते जवळजवळ आम्हाला 100 टँकर उपलब्ध झाले होते दुधाचे, त्यासाठी की ते सगळ्या चिलिंग प्लांटमध्ये त्यांचं जे पाणी मिळतं ते निर्जंतुक पाणी असतं आणि थंड पाणी असतं. त्यामुळे ते सगळ्या ऑन द वे थ्रूआउट आम्ही ते टँकर उपलब्ध केले होते. स्वच्छ पिण्याचं पाणी होतं. त्याच पद्धतीने आपल्या जिल्ह्यात जे संघ आहेत, खाजगी टँकर आहेत, ते सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने उपलब्ध करा, म्हणजे रिफिलिंगलाही सोपे होईल. तर बल्क टँकर जातात आणि मग जे ऑन द वे जे टँकर असतात त्यांच्याबरोबर ट्रॅक्टर माउंटेड असतात किंवा काय,
त्याला सुद्धा भरून देण्याची व्यवस्था काही पॉईंट्स ठरवावं लागतील, ते पॉईंट्स आपल्याला ठरवावं लागतील, पुढे ते ऑनलाईन भरून मिळतील. तर त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासंदर्भात ते आपण व्यवस्था करतोय. माननीय पोलीस अधीक्षक साहेबांचंही त्यांना मी सांगितलं की सुरक्षा व्यवस्था जी आहे त्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सतर्क राहिलं पाहिजे. त्या दिंड्याच्या तालुक्यातून जाताना दिंड्याबरोबर पोलीस गेले पाहिजे, म्हणजे त्यामुळं हायवेवरची जी ट्रॅफिक आहे त्याच्यावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. दिंड्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी तिथं अनिष्ट प्रकार घडणार नाही याच्याबद्दलही दक्षता घ्यावी लागेल. या संदर्भात ते सुद्धा त्या बाबतीमध्ये काही कार्यवाही करतायत. कारण मला वाटतं कमीत कमी 3-1 लाख लोक आपल्या जिल्ह्यातून जातील असं मला वाटतं या सगळ्या दिंड्या सोहळ्यांबरोबर. तर मोठी संख्या आहे ती. आणि मग आता जिल्हाधिकारी महोदयांचं आमचं बोलणं झालं आहे की याचं स्वच्छता ज्या ज्या ठिकाणी मुक्कामाला आहे, मला वाटतं एखाद्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देऊन आउटसोर्स करून टाकावं की दिंड्यातून मुक्काम हल्ला की ती स्वच्छता करून घ्यायची, दुसऱ्या दिंड्यात त्या मुक्कामाला यायची. कारण पहिला तिथं जी स्वच्छता होणार आहे म्हणून हरितवारी निर्मलवारी म्हणून ही संकल्पना पुढे आलेली आहे काही वर्षापासून, मागच्या 2-3 वर्षामध्ये. तर त्या निर्मलवारीच्या माध्यमातून सुद्धा या दिंड्यांच्या करता या स्वच्छतेच्या दृष्टीने त्या सुद्धा काही सुविधा त्या उपलब्ध करतायत. आपल्या महायुती सरकारनं प्रत्येक वारीच्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये आपण अनुदान जाहीर केलं होतं. आणि दुर्दैवाने काही अपघातात काही वारकरीचा मृत्यू पावला तर त्यांना 5 लाख रुपये द्यायचा आपण निर्णय केला होता. तर ती योजना याही वर्षी चालू राहावी अशा प्रकारची मागणी या बैठकीत करण्यात आली. ती विनंती आपण राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आपण करू. मला वाटतं काही रस्ते दुरुस्तीचे प्रश्न आहेत, सूचना होत्या, काही आता बरेच रस्ते काही ठिकाणी खराब झाले आहेत. तिथे आमच्या नगरचे अध्यक्ष अभियंता आहेत त्यांना सूचना दिलेल्या आहेत. परंतु आमचा प्रयत्न आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम या वाऱ्यांवर निश्चित होणार आहे. आणि त्या वारीमध्ये चालणाऱ्या जे लाखो भाविकांची सुद्धा कमीत कमी गैरसोय होईल, किंवा चांगल्या प्रकारच्या सोयी त्यांना कशा करता येतील हा प्रयत्न आमच्या जिल्हा प्रशासनाचा आहे. नाही, चांगलंच आहे ना. कलेक्टिव्ह जर झाला डिसिजन आम्हाला सोबत जातं मग नियोजन करायला. काय की ही परंपरा काही आपल्या आज सुरू झालेली नाही आहे, अनेक वर्षाची आहे. पण आपल्या दिंडीत सहभाग असावा. मी 23ला जो प्रयोग केला आपण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, आपण चांगलं यश मिळालं. दुर्दैवानं मागच्या वर्षी आचारसंहिता आल्यामुळे फार प्रशासनाला आम्हाला हस्तक्षेप नाही करता आला. आता ही संधी पुन्हा एकदा की 23 साली ज्या काय त्रुटी होत्या, आता गेल्या वर्षी तर बऱ्याच उणीवर आल्या होत्या, कारण सगळी यंत्रणा त्या निवडणुकीच्या कामात गुंतलेली होती. आता तशी परिस्थिती नाही आहे. ते कोण होतात ते दिंड्याचं काय त्यांची आता मागणी येते पुढे त्यांचे जे रूट आहेत ना दिंड्यांचे ते ठरवून त्यामुळे दुरुस्ती जो रूट असेल त्यांचा ना तो ताबडतोब त्याला पाठवून दुरुस्त करू आपण सगळ्या शहराचे. नाही त्याची तुम्ही काय चिंता करता, बरोबर वाऱ्यावर जातील. ठेकेदारांचा मुद्दा तुमचा बरोबर आहे, पण वारीचे रस्ते आम्ही आता व्यवस्थित करून देऊ, काय चालू डागडुकारी तिथे काही आता मगापासून बैठकीत चर्चा झाली की दिंडी मुक्कामाला राहिली की ह्या नगर तालुक्याच्या पुढं की बऱ्याचशा रात्रीच्या वेळेस काही वारकऱ्यांच्या चोऱ्या माऱ्या त्यांना त्रास असा एक प्रश्न येतो नेहमी. आणि त्या घटना पण अनेकदा घडलेल्या घडतात. आशुतराव सावंतांना पण ती माहिती की त्याच्या बाबतही मुक्कामाच्या ठिकाणी जर ना मुक्कामाच्या ठिकाणी होईलच, पण दिंड्यांबरोबर अशा ते जे काही ज्या संवेदनशील भाग आहेत जिथं असे प्रकार नेहमी घडत आलेले आहेत ते सुद्धा पूर्ण पोलिसांचं त्या ठिकाणी संरक्षण देण्यात द्यायची व्यवस्था करू. आता माननीय पोलीस अधीक्षक सुद्धा त्यांना त्या पद्धतीने त्याचं ते नियोजन करतील त्या संदर्भात.